श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण धनु राशीच्या जातकांना मार्च 2024 हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. सुरुवातीला सांगू इच्छिते की आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अतिशय खास आहे. या महिन्यातील ग्रह परिवर्तनांमुळे नक्कीच तो तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. कसा हे समजून घेऊयात. स्पर्धात्मक परीक्षेसाठी उत्तम प्रकारचं यश संपादन करून देणारी स्थिती सुद्धा तुम्हाला या महिन्यात आहे. अर्थात हा महिना तुम्हाला उल्हासदायी, आनंददायी असा राहणार आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये 16 तारखेनंतर मात्र थोडीशी ग्रह परिस्थिती बदलू शकते. तुम्हाला कामाचा उरक वाढवावा लागेल. विनाकारणच आळस वाटतोय, आज हातपाय दुखतायत, उद्या आणखीन काही दुखतंय, अशा प्रमाणे मनातच तुम्ही विचार करू शकता. परंतु आरोग्याच्या दृष्टीने लग्नस्थानावरती गुरुदेवांची दृष्टी आहे. लग्नेशाची लग्नस्थानावर दृष्टी ज्यावेळेस येते त्यावेळेस विशेष मोठ्या प्रमाणातील आजारपण येत नाही, पण मनामध्ये असं सातत्याने येतं की मला काहीतरी होतंय किंवा मला या वातावरणाचा त्रास होतोय असं थोडंसं जाणवू शकतं, पण मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत. याबरोबरच पंचमस्थानाकडे वळूयात. शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या दृष्टीने विचार केला असता पंचमेश मंगळदेव जे मकर राशीतनं गोचर करत आहेत 16 मार्चपर्यंत, त्यामुळे तुम्हाला शिक्षणाची उत्तम संधी प्राप्त करून देतील. स्पर्धात्मक परीक्षेसाठी फॉर्म फिलअप करायचं असेल तर 16 मार्चपर्यंत करू शकता. उत्तमरित्या तुम्हाला त्यातनं सुद्धा यश मिळू शकतं किंवा स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करायची आहे शिक्षणाची तर तुम्ही ती सुरू करू शकता 16 मार्चच्या अगोदर. याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना अतिशय खास म्हणता येईल. तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल असाल, त्या विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष देणार असाल अशा पद्धतीने ग्रहस्थिती दर्शवते. याबरोबर सायन्ससाठी तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष म्हणता येईल. कामाचा उरक वाढवावा लागेल. 16 मार्च नंतर तुमचं जे काही लेखी काम असेल तर त्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं, म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. 16 मार्च नंतर तुमचा अभ्यासक्रम कसा संपूर्ण व्यवस्थितपणे प्लॅन करता येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही तो करू शकाल आणि त्यातनं तुम्ही तुमचं शिक्षण अर्जित करून घेऊ शकाल याकडे विशेष लक्ष द्या. याचबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला असता लग्नस्थानाचे अधिपती गुरुदेव आणि पंचमस्थानाचे अधिपती मंगळदेव जोपर्यंत मकर राशीतनं गोचर करत आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या जोडदाराला म्हणजे अर्थात तुमचा प्रियकर असू दे किंवा प्रियसी असू दे यांना जास्तीत जास्त समजून घ्याल. त्या बाबतीमध्ये तुमचं असणारं प्रेम हे जास्तीत जास्त तुम्ही व्यक्त करू शकाल अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे. परंतु 16 मार्च नंतर मात्र यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. त्यांना असं उगाचच जाणवू शकतं की तुम्ही त्यांना दुर्लक्ष करताय किंवा त्यांच्यापासून तुम्ही लांब चाललाय. तर नक्कीच काळजी घ्या. तुमचं नातं कसं दृढ होईल याकडे विशेष लक्ष द्या. म्हणजे तुमच्या नात्यामध्ये अडसर निर्माण होणार नाही, आढी निर्माण होणार नाही आणि नातं दुभगणार नाही. याबरोबरच संतती सौख्याच्या बाबतीमध्ये हा महिना विशेष म्हणता येईल. संतती सौख्य उत्तमरित्या तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. या महिन्यामध्ये संतती सोबत तुम्हाला कुठेतरी पर्यटनाची सुद्धा संधी प्राप्त होऊ शकते किंवा त्यांच्या शिक्षणा बाबतीमध्ये किंवा विवाहा बाबतीमध्ये कार्य सिद्धीस जाण्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला वाहन वास्तू सौख्य मध्यमरित्या प्राप्त होऊ शकतं. मातृसौख्य उत्तमरित्या प्राप्त होऊ शकतं. आईची भेट होणं किंवा आईच्या आरोग्यासंदर्भात काळजी घेणं असे शुभ संकेत आहेत. आरोग्यासंदर्भातील काही काळजी चिंता होती त्या नष्ट होणं आणि आईच्या सोबत जास्तीत जास्त सहवास प्राप्त होणं असे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य कसं प्राप्त होणार आहे हे समजून घेऊयात. सप्तम स्थानाचे अधिपती बुधदेव जे तृतीय स्थानातनं गोचर करत आहेत आणि 7 मार्च नंतर ते चतुर्थ स्थानातनं गोचर करतील. अर्थात तुमच्या जोडीदारासोबत मतवैचारिकता निर्माण करून देणारी परिस्थिती राहुदेवांच्या आणि बुधदेवांच्या युतीमुळे होऊ शकते, परंतु त्यामधील मोठे कुयोग नाहीत. तुमच्या जोडीदाराला तुम्ही अगदी व्यवस्थित समजून सांगू शकाल किंवा त्यांना समजून घेऊ शकाल अशी परिस्थिती नक्कीच तुम्ही निर्माण करू शकता. तेवढी सक्षम तुम्ही आहात. तुमची रास म्हणता येईल. याबरोबर तुमच्या जोडीदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं मिळेल. भागीदारीचे व्यवसाय करायचे असतील तर तुम्ही या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू करू शकता. अतिशय उत्तम प्रकारचं यश त्यामध्ये संपादन होऊ शकेल. व्यवसाय कोणते करावेत या संदर्भात विचार केला तर तुम्ही स्त्रीवर्ग असाल तर तुम्हाला गृहोपयोगी वस्तूंचा व्यवसाय किंवा कॉस्मेटिकचा व्यवसाय तुम्ही या महिन्यामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये जर सुरू केला तर नक्कीच तुम्हाला उत्तम प्रकारचं भागीदारी व्यवसायामधलं यश संपादन होऊ शकतं. आणि याचबरोबर अचानक लाभ प्राप्तीचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यात आहेत. त्याच्या दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानाचे अधिपती रविदेव जे 14 मार्च नंतर चतुर्थ स्थानात तो गोचर करतील. अर्थात दुसरा पंधरवडा तुम्हाला
भाग्योदयाची संधी प्राप्त करून देणारा, अर्थात नोकरीची संधी प्राप्त करून देणारा ठरणार आहे. करिअरला एखादं चांगलं वळण प्राप्त होऊ शकतं. फक्त तुम्ही या महिन्यामध्ये अहमपणा तुम्हाला 15 तारखेपर्यंत जाणवू शकतो की मीच करतो किंवा मला हे सगळं जमणारच आहे, अशा पद्धतीने थोडासा अहमपणा वाढवू शकतो. याचं कारण म्हणजे भाग्यस्थानाचे अधिपती रविदेव जे शनियुक्त आहेत 14 मार्च पर्यंत, ते तुम्हाला कुयोग आणतील आणि अति अहंकारी वृत्ती जागृत करून देऊ शकतात. ती परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तुम्हाला काही मेडिटेशन करणं किंवा रोजच्या रोज 10 मिनिटं प्राणायाम करणं, ह्या गोष्टी नक्कीच सातत्य ठेवा. नक्कीच तुमचा अहंकार जागृत होणार नाही किंवा तुम्हाला ओव्हर एक्झर्शन सुद्धा होऊ शकतं. मी जसं सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने की मला ओव्हर एक्झर्शन होते आणि मला त्याचा त्रास होतोय, तर नक्कीच हा त्रास सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला हा सांगितलेला मेडिटेशनचा सांगितलेला उपाय नक्कीच लागू पडू शकतो उत्तमरित्या. याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय स्थानामध्ये असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेव हे सप्तम दृष्टी दशम स्थानावरती टाकत आहेत 7 मार्च पासून. त्यामुळे तुम्हाला व्यवसाय वृद्धिंगत करून देणाऱ्या नवनवीन कल्पना, आयडिया तुम्हाला येऊ शकतात. आणि बुधदेवांची स्वतःच्या घरावरती जेव्हा दृष्टी येते, अर्थात ते नीच राशीतनं गोचर करत असतील तरी सुद्धा बुधदेव तुम्हाला मोठ्या प्रमाणात शुभ संकेतच निर्माण करून देतील. तुमचा व्यवसाय डेव्हलप कसा करावा पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा तुम्हाला त्यासाठी लागणारी मित्रमंडळी किंवा सहकारी वर्गाचं एक मोठ्या प्रमाणातलं सहकार्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं व्यवसायाच्या दृष्टीने आणि त्यामुळे नक्कीच तुमचा व्यवसाय तुम्ही वृद्धिंगत करू शकाल. मग व्यवसाय कुठले करावे तर त्या संदर्भात विचार केला तर कागद, कापड, प्लास्टिक, संगणक क्षेत्र या संदर्भातील तुमचे व्यवसाय जर सुरू असतील किंवा नवीन सुरू करायचे असतील तर तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं यश त्या व्यवसायातनं संपादन होणार आहे. याचबरोबर कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय जर तुमचे असतील तर ते सुद्धा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला उत्पन्नाचं साधन निर्माण करून देतील, अर्थात आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदतच करतील. याबरोबरच 11व्या घरावरून आपण आवक किती येणार आहे किंवा तुम्हाला धनसंपत्ती किती अर्जित करू शकता या महिन्यामध्ये याचा विचार केला जातो, अर्थात आर्थिक लाभ प्राप्तीचे योग पाहिले जातात. या दृष्टीने विचार केला तर लाभस्थानाचे अधिपती शुक्रदेव यांचं गोचर 7 मार्च पासून कुंभ राशीत होणार आहे. हे गोचर सुद्धा तुम्हाला लाभदायक म्हणता येईल कारण मित्राच्या राशीतनं शुक्रदेव गोचर करणार आहे. तुम्हाला विशेष लाभ प्राप्तीचे शुभ संकेत आणते. ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे त्या वर्गाला आर्थिक लाभाचा स्तर वाढवण्याचं काम शुक्रदेवांच्या कृपेने होणार आहे. आणि याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये खरेदीचे योग सुद्धा येऊ शकतात. घरातील कुटुंबातील सदस्यांसाठी किंवा वैयक्तिक तुमच्यासाठी खरेदी करण्याचे योग शुभ संकेत या महिन्यात आहेत. अर्थात हा सकारात्मक खर्च होऊ शकतो. या महिन्यामध्ये विवाहाचे संकेत सुद्धा आहेत. जे युवक युवती विवाह योग्य आहेत त्यांच्यासाठी विवाहासाठी खरेदी करू शकता, अर्थात यासाठी सुद्धा खर्च होऊ शकतो. अशा पद्धतीने खर्चाचे योग आहेत. आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची आवश्यकता या महिन्यात लागणार आहे. अर्थात तुमच्या जोडीदाराचं सौख्य मोठ्या प्रमाणात प्राप्त व्हावं, प्रेमसंबंधामध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये म्हणून कुठली उपासना करायची आहे तर गणपती स्तोत्र या संपूर्ण महिनाभरामध्ये वाचनात ठेवायचं आहे. नक्कीच तुमची मनबुद्धी स्थिर होईल, अहंपणा जागृत होणार नाही आणि मनस्वास्थ्य उत्तम राहील, आरोग्य उत्तम राहील. यासाठी गणपती स्तोत्राचं वाचन रोजच्या रोज तुम्ही करत चला संपूर्ण महिनाभर. तसेच सूर्याला अर्घ्य देणं आणि 10 मिनिटं मेडिटेशन करणं हेही तुम्हाला अतिशय लाभदायक ठरू शकेल. तर आज आपण धनुराशीच्या जातकांना मार्च 2024 हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यथित करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत ज्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते तर तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.